स्वतःहून आणलेला आहे आम्ही अशी पैसे देऊन कुणाला जमा केलेली नाही। अपक्ष उमेदवार आम्ही लोकांनी भीमनगरच्या लोकांनी अपक्ष उमेदवार आणलेला आहे। आम्ही बिन पैशा वाचून आमचा उमेदवार निवडून सुद्धा घेणार। सोसायटीमध्ये आता आम्ही 8 वर्ष मी बिगर भाड्याशिवाय राहिलेला आहे आणि आम्हाला कोणीच मदत केलेली नाही कुठच्या पक्षांनी, पण संदीप दादाने आमचं आता दखल घेतलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याला पाठिंबा देणार। 2 वर्ष आम्हाला 2 वर्षाचा भाडा मिळाला, आम्हाला आता 8 वर्ष आम्हाला भाडा मिळाला नाही। आमच्या खिशातले भरून आम्ही भाडा भरतो। आता आम्हाला संदीप जाधवांनी आम्हाला 2 वर्षाचा भाडा आणखीन परत 4 वर्षाचा भाडा 4 महिन्याचा भाडा मिळून दिलेला आहे, म्हणून आम्ही त्यांना मत द्यायचं आम्हाला ठरवलं ना। हर पल की खबर मुंबई न्यूज पर। आपको पता है लगभग इलेक्शन का डेट है और इलेक्शन आने में 15 जनवरी को काफी कम टाइम बचा है और साथ ही में प्रचार जो है तो लगभग काफी जोरों शोरों से चल रहे हैं। हमारे साथ मौजूद है अपक्ष उम्मीदवार वार्ड 51 के सुशीला संदीप जाधव, जिनकी निशानी है बांसुरी। हम उनसे जानने की कोशिश करते हैं। आज वो गोरेगांव के फ्लाईओवर सोसाइटी में पहुंचे हैं। मैम, किस तरीके का आपका जो सफर रहा और प्रचार आप कर रहे हैं, कैसा सपोर्ट है लोगों का? मुझे यहाँ से बहुत प्रतिसाद मिल रहा है अपने को और मला प्रतिसाद खूप मिळाला इकडून। आणि ज्या लोकांची इथे घरं तुटलेली आहेत, जे डोंगराचे भाग आहेत, त्या लोकांना म्हणजे ते आम्हाला दाखवत आहेत की इकडे आमची अशी घरं तुटलेली आहेत, आम्हाला पाहिजे। तर आम्हाला ठीक आहे, आमच्याकडे आम्हाला पावर आली तर आम्ही तुमचं काम करून देऊ, असं आम्ही आश्वासन त्यांना दिलेलं आहे आणि आम्ही नक्कीच करून देऊ त्यांना। अगोदर आधी आम्ही त्यांची जी घरं तुटून जे नाहूरला गेलेत ना, त्यांना आम्ही खूप मदत केली आहे, माहूरला का ना, तर ते आम्ही कामं करून दिलेली आहेत त्यांची। तुम्ही अशा वेगवेगळ्या राधे राधे फाउंडेशनच्या मार्फत तुम्ही असे वेगवेगळे जे आहेत कार्यक्रम करताच आहेत। दिवाळीमध्ये अशा राशन वाटण वगैरे आम्ही दिवाळीचे राशन वाटण आम्ही प्रत्येक घरामध्ये देत आहे, गणपतीला, दिवाळीला वगैरे गोरगरिबांना मदत, आणि कोणाला म्हणजे कधी हॉस्पिटलचं काही असेल तिथे आम्ही मदत केलेली आहे। पुढचा काय विचार करून ठेवलाय आपण? आता मी असं विचार केला की जर मला निवडून आणलं जनताने तर मी समाजसेवाच करणार, जनताची काही समस्या असेल ती मी पूर्ण करणार, हे आश्वासन माझ्याकडून आहे। लगभग आता आपण काफी म्हणजे खूप दिवस झाले की रस्त्याने गल्ल्या गल्ले चालताय, घरामध्ये जाताय आपण। मी घरोघरी जाते, मी स्वतः बघितलं की कशा परिस्थितीत लोक राहत आहेत, अशा परिस्थितीतून त्यांना बाहेर काढायचंय, आपल्याला चांगल्या ठिकाणी आणून ठेवायचंय, हेच आमचं धोरण आहे, बाकी काही नाही। आपण राजीव गांधी नगर आणि साईनगर मध्ये पण गेलेलाच आहात, पण मतदान यायच्या अगोदर, जे डिक्लेअर होण्याच्या अगोदर अनेक पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी असं आश्वासन आणि ते ठामपणे म्हणतात की आम्ही इकडे काम केलं। तुम्हाला काय वाटलंय? मी पण इकडचीच रहिवासी आहे। आपल्या इथे गोरेगाव मध्ये नगरसेवक, खासदार आणि आमदार पण इथलेच असून सुद्धा काही दखल घेतलेली नाहीये। आमचे 51 वार्ड मधले आम्ही त्रिमूर्ती सोसायटीमध्ये आम्ही ते राहत आहे, सगळे हे जे महिला आहेत त्यांची एवढं म्हणजे त्यांची काही कोणी दखल घेतलेली नाही, आणि त्यातलीच एक सभासद मी पण आहे। आणि म्हणजे 15 वर्ष लोक बेघर आहेत, त्यांना भाडा 8 वर्ष मिळाला नाहीये, तरी म्हणजे एक विचार करायला पाहिजे की आपले इकडचे आमदार, खासदार, नगरसेवक असून काही आमच्यासाठी केलं नाही, म्हणून जनतानी मला त्याही उभं केलेलं आहे की आपल्यातलाच कोणतरी आवाज उठवायला पाहिजे, म्हणून मी त्यांची साथ देत आहे आता। आणि पुढे मला जर जनतेने मला निवडून दिलं तर मी त्यांची मदत नक्कीच करणार, हे माझं आश्वासन आहे। कारण आम्ही आमच्या घराचं काम त्यांनीच करतायत, कारण की आम्हाला कोणीही नाही। आमचे खासदार, आमदार आणि आमचे नगरसेवक फक्त पैसे खातात, आम्हाला बघत सुद्धा नाही। एक मिनिट, जसं आता तुम्ही बोललात तुम्ही प्रचार रॅलीमध्ये आहात, तुम्ही पैसे घेऊन आले की असं? आम्ही आमच्या घरासाठी आलोय, आमचं घर आम्ही इथे सोसायटीमध्ये 8 वर्ष राहिलो, आणि सोसायटीमध्ये आता आम्ही 8 वर्ष मी बिगर भाड्याशिवाय राहिलेलं आहे आणि आम्हाला कोणीच मदत केलेली नाही कुठच्या पक्षांनी, पण संदीप दादाने आमचं आता दखल घेतलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याला पाठिंबा देणार। 2 वर्ष आम्हाला 2 वर्षाचा भाडा मिळाला, आम्हाला आता 8 वर्ष आम्हाला भाडा मिळाला नाही, आमच्या खिशातले भरून आम्ही भाडा भरतो। आता आम्हाला संदीप जाधवांनी आम्हाला 2 वर्षाचा भाडा आणखीन परत 4 वर्षाचा भाडा 4 महिन्याचा भाडा मिळून दिलेला आहे, म्हणून आम्ही त्यांना मत द्यायचं आम्हाला ठरवलं ना। आमची तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट यांच्या म्हणजे मॅडम आम्ही सर्व फॅमिलीच आहे आमची, आमच्या घरासाठी येणार आहोत, आम्हाला पैसे नको आहेत, आज पैसे देणार ऐका, आज पैसे देणार 2,000 रुपये आणि 5,000 रुपये आमचं घर नाही मिळणार आहे। आज आम्ही एवढी 15 वर्ष बेघर आहोत,
तर सांगतो ना आमच्या खिशातलं आम्ही कसं कसं भाडं भरतोय हे आमचं मामाला माहितीये. म्हणजे तुम्ही सगळे बिना पैशाचे जाता. हो 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 तुम्ही सगळे इथले उतरता. हो हो 51 मधले आम्ही 51 आहे. स्वतःहून आणलेलं आहे आम्ही अशी पैसे देऊन कुणाला जमा केलेली नाही. त्याची गरज आहे. अपक्ष उमेदवार आम्ही लोकांनी भीमनगरच्या लोकांनी अपक्ष उमेदवार आणलेला आहे. आम्ही बिन पैशा वाचून आमचा उमेदवार निवडून सुद्धा घेणार. आम्हाला आम्हाला 4 पैसे मजुरी नाही, काम नाही, धंदा नाही, पण आम्हाला आता त्याही सवलतील तर आम्हाला त्यांना द्यायलाच पाहिजे. आणि मग आमची मुलगी आहे ती ना, आम्हाला निवडून आणल्याच आम्ही ती आमच्या पुढे करणार आम्हाला. आप देख सकते हैं यहाँ पर साफ तौर पे जो लोग हैं जो प्रचार रैली में आपको नजर आ रहे हैं. मैं इसके लिए आपको लाइव ये पूछ रहा हूँ यहाँ पर लोगों को कि किस तरीके से लोग हैं तो पैसा देकर भी प्रचार रैली में पब्लिक को बुलाते हैं, लेकिन इनका ये कहना है कि हम वोटर्स है और हमारे हक के लिए हम इनके साथ में पीछे आ रहे हैं. देखते हैं इस खबर के बाद और इस इलेक्शन के बाद क्या रिजल्ट आता है. ऐसी अपडेट्स देखते रहे, बने रहे मुंबई न्यूज के साथ. अली नामदार.